नाही अरे थांब ना, आता ह्याने मेन टॉपिक काढलाय ना भावा. तो काय बोलतोय म्हणजे त्यांच्या ब्लॉग मध्ये म्हणजे एक कोटेशन मी काढणार आहे. कुठला? कोणता पण हा तो 1,80,000 वाला आहे ना, तो कोटेशन मी फाडणार आहे. सांग का? मग आपल्याकडे 7 कोटेशन होतील ना. तर मग कसं काय म्हणजे वेलकम बॅक टू द न्यू आपला खूप टाइम नंतरचा ब्लॉग. आणि आज आपल्यासोबत पहिल्यांदा डायरेक्टली फ्रेममध्ये हा आलेला आहे पूजा. आणि आम्ही दोघं पण चष्मा लावून चालल्यात गाईस, कारण बाहेर गरमी खूप आहे. आणि मी ह्याला बोलत होता बसने जाऊयात, बसची वेट करूयात. हा बोलतो की चल रिक्षाने जाऊयात. आता काय कामाला लागल्यात पोरं ही सगळी, आणि सगळी पोरं कामाला लागल्यात, पैसा कमवत आहेत चांगल्या. आणि आज हा कशासाठी चाललाय ना तेही समजलं असेल तुम्हाला. आणि आमची मस्ती तुम्हाला दिसेल आज की काय होते. आणि बॉय कॅन्डी बॉय बघ पसीना बघ आलाय काही, जेव्हा पसीना बघ वन साइड पसीना आलाय. मॅड मॅक्स का वॉच बोल गया. अरे रे 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 बाप रे, एवढा महागातला वॉच गाईस फक्त आणि फक्त 150 रुपयामध्ये घेतलेला असा. फुकटचा गाईज फुकटचा. सांगू कसं आणलेला आहे ब्लॉग, कसं आणलेलं सांगू काय कॅन्डी सांगू. भावनो हा कॉलेजमध्ये कामाला आहे आणि ना भावनो तिथे पोरं पेपर द्यायला येतात ना, तर त्यांच्याकडून जे राहिलेलं असतं ना काही, त्यांच्याकडून जे राहिलेलं सामानाचं चुकून बँच खाली वगैरे राहिलं ना, ते सगळं ढापून आणणारा हा माणूस. आणि बोलतो इम्पोर्टेड था. अरे 0 रुपयात आणले बॉय. जो बॉस आहे ना मराठी वाडी दुबईला गेलेला. अच्छा. वन साईड दुबईला गेला. अरे त्याला बोललो त्याने काहीतरी घेऊन ये. त्याने 2 वॉच आणला, एक डिजिटल आणि एक नॉर्मल. त्यांनी दोन्ही वॉच मला दिला. डिजिटल वाली मी ट्रेन मध्ये सोडली. तुम्ही विचार करा, दुबईची वॉच ऍपल टोटल ऍपल लुक ती मी ट्रेन मध्ये सोडली. आणि मॅडमॅक्सची आहे ना ती तोडलेली. ती बनवायला एवढा खर्च आला ना, माझी अशी बोलतात ना जीव तुटला, पण मी बनवली आणि आता मी विसरून आलो. अच्छा असं जाऊ दे. तर काय आता आम्ही लोक निघाल्यात आणि काय ना काही मी सगळं टाकणार आहे. हे एडिटिंग मध्ये मीच सगळं करतो. तर मग वन साइड येईल कॅन्डीची सगळी सत्याही सगळी येणार आहे बाहेर. आणि आता आपण निघालोय ह्याच्यासाठी. ह्याचं आणि माझं थोडंसं काहीतरी सामान घ्यायचं आम्हाला, म्हणून आम्ही लोक चाललेत. आम्ही दोघं निघालोत आणि अजून 2 जण येतात आहेत. एक कुर्ल्यावरून येतं चोरी सगळं करून, पैसा तो घेऊन येतोय, कारण चोरी तो करणार आहे ना सर्व. ठीक आहे, पण आम्ही एवढं इम्पॉर्टंट सामान गेलं, आम्ही काय घालून. आणि बघा हे बघा, मी तर तुम्हाला सांगतो की मी तरी ठीक आहे की बाबा मी हे बघा ही वाली शॉर्ट्स घातल्या आणि टी शर्ट घातल्या आणि चष्मा. कॅन्डीने वाली कुठली काय शॉर्ट घातल्या माहिती का, म्हणून ही ती फुटबॉलवाली असते ना, भैया लोक घालतात म्हणून ती शॉर्ट घालून हा चाललाय. आणि काही सगळ्यात मेन गोष्ट ह्याने माझा टी शर्ट घातलाय आणि मी ह्याचा टी शर्ट घातलाय. हा माझ्या घरी येऊन माझा टी शर्ट घालून गेला आणि ह्याचा टी शर्ट मी माझ्याकडेच ठेवलाय. एक वर्षापासून रगडतोय तो. त्याच्यानंतर मी 4 टी शर्ट घेऊन त्याचा पोचा बनवला, पण एक टी शर्ट 1 वर्षापासून रगडता एवढी आवडलंय त्याला. म्हणून काय घालेला कपडे ब्लॅक आहे, फेवरेट आहे, घालून फिरायचं असतं. पण आता गरमीमध्ये लय कंटाळा येणार आहे. दुसरी गोष्ट हा माझ्या बायकोचा गिफ्ट होता. अरे बाबा तुझी बायको माझी बहिणी आहे ना, काही झालं तरी सुद्धा बरोबर आहे की नाही काही. तर मंडळी आता आपल्याला हा लुफी काय याचा अमित मोरे नाव आहे याचं. थांब ना अमित मोरे नाव आहे याचं. हा आलाय आणि हा आपला एक कुत्रा म्हणजे कुत्रा नाही मित्र म्हणून अक्षित बीच, हे पण याला बीच हाक मारतात ना. तर आता आम्ही लोक 4 जण आलोय. आम्ही 4 जण आलोय. अरे आपण पुढून चालू ना, असं तसं येऊयात तिथून. कुठे देवाला पुढे दुकान, कुठलं दुकान पुढे, ते दुसऱ्या मित्राच्या. अच्छा मग आपण जाऊयात ना एक. अरे टाइम भरपूर आहे आपल्याकडे भावा. हा मग रात्र नाही एवढं नको भावा, ऊन लागते बाहेर बंद जायचं. अच्छा किधर बाहेर जाऊया असं इकडे आहे भावा. ते पण आम्ही आता आलो लेमिंटन रोडला आणि इकडा पिसी. हा तर याला घ्यायचंय पूर्ण पीसी, म्हणजे त्याच्यासाठी गेमिंग सेटअप बनवायचं. आणि माझ्यासाठी फक्त 2 गोष्टी घ्यायच्या. घेतलेला आपण तो इथून नाही भावा, ह्याच्याकडून घेतलेला. आणि अरे ह्याच्याकडून घेतलेला. तर अरे भाऊ ना हे बघ, हे थांब ना भावा, काय नुसती वायफळ बडबड लावली. अरे हे बघ
ह्याला घ्यायचं आहे गेमिंग पीसी. बोल ना तुला गेमिंग पीसी घ्यायचं आहे. आणि बोल गेमिंग पीसी घ्यायला म्हणून कसा आलाय बघा. अरे थोडी तरी लाजा बाळगा रे. आणि बोल मी आलोय सर्व होतं. आणि मी आलोय ह्याच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी कॅबिनेट घ्यायचंय, रॅम घ्यायचंय त्याच्यासाठी म्हणून. ओके हा मी हाफ पॅन्ट चालू आहे बोल ना. दाखवले आम्ही लोकांनी त्या आधीच काय घातले ते सगळं दाखवले का. तर आता आम्ही इथे पहिलं बघतो याच्या मित्राचं दुकान आहे काय रे. बरोबर ना. अरे म्हणजे मित्राचं म्हणजे अरे भाऊ ओळखीचा म्हणजे सर्व भारतीय बांधव माझे बांधव आहे. हा बरोबर आहे असंच काहीतरी. तर त्याच्या हिशोबाने ह्याच्या मित्राचं दुकान आहे तर तिकडे आपल्याला जायचं आहे. त्याच्या आधी आपण 2-3 ठिकाणी कोटेशन काढूयात. ओके खाऊयात सँडविच पण खाऊयात. पहिला आधी काम करायचं नंतर खायचंय भाऊ. सगळं खाऊ तेही खायला जाऊ पण आधी पहिला काम करू भाऊ आपलं. ओके भावांनो ह्याच्यासाठी आपण जे बघायला गेलेले ते बघितलंय आणि मला जी पण प्राईस काढायची ते पण मी काढले प्राईस. तर आम्हाला काहीतरी खायची गरज आहे. बरोबर आहे ना. काहीतरी खायची. काय खायला जाऊयात. काय खायला जाऊयात बघूया. काय अरे बघूयात नाही खायचंय आपल्याला. बघायचं काय काय कॅन्डी जे खायला जाऊयात तर कॅन्डी असं करतंय काय आता काय हे काय कॅन्डी कॅन्डी नाकात माशी घुसले काय. कॅन्डी बघ काय आहे नाही नीट सांग ना. आणि ह्याचं लक्ष होतं बरोबर. नक्की काय बोलत होता का तो. हा ते असं काय तर करत होता. कसा करत होता. अच्छा ठीक आहे आपल्याकडे क्लिप आले भाऊ पाठवा डायरेक्ट. तर आता काहीतरी चष्मा वरती करत होता भावा. काय काय असा चष्मा वर करत होता काय असं काय. आता इथे लोकांचं जेवढं इन्क्वायरी करायची ते कोटेशन काढायचे होते तेवढे काढलेत. आता आम्ही निघालो कारण आम्ही तिथे शूट नाही केलं. मी तिकडे शूट नाही केलं पण भावांना ह्याने किती कोटेशन काढलं ते तुम्हाला दाखवतो. 1 2 4 5 अजून निघालो. 5 जणांकडे ह्याने कोटेशन काढलंय आणि 2 जणांकडे मी काढलं म्हणजे माझ्यासाठी कोटेशन 3 अजून काढले. हा 3 कोटेशन आपल्याकडे. आता भाऊ ना अजून 2 काढूयात आपण म्हणजे 10 पूर्ण होतील आणि 11 वेळेला आपण एक कोटेशन मी फाडणार आहे. कुठला कोणता पण हा तो 1,80,000 वाला आहे ना तो कोटेशन मी फाडणार आहे. सांग का मग आपल्याकडे 7 कोटेशन होतील ना. मंडळी मराठीतून मला येते का. येते ना मराठी. नाही भाई महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्रात राहतो मराठी यायलाच पाहिजे. महाराष्ट्रात राहतो मराठी यायलाच पाहिजे समजलं. थोडी इकडे बघ कॅमेऱ्यात बघ. हा म्हणून अरे एवढ्या क्लोज काय बघतोय म्हणून. मागवले एक प्लेट आम्ही लोकांनी मागवलेली ट्रिपल राईस आणि 1 प्लेट ट्रिपल राईस यायला कितना टाइम लगा 45 मिनिट्स. आणि अक्षित पितोय छास त्याच्यावरती आणि ना बघा हा इथून काय वाईट साईड बोलतोय. कॅन्डी हरामखोर वाईट साईड का बोलतोय भाऊ त्याला. कसा वाटतं काय नाही भाऊ कुत्र्याच्या लेणगावानी वाटतोय मी बघा. तर भाऊ ना आता खूप झालंय एकदम. थांब ना भाऊ मी काहीतरी बोलतोय कॅन्डी. तर कोयल जैसे आवाज निकल सकते तेरे अदरक से. सब मारेन ना भाऊ. थांब ना काहीतरी बोलते. अरे हे लोक त्यांच्या ब्लॉग मध्ये हे लोक मला काय बोलू शकत नाही. कॅन्डी काय बोलते. अभी वो लोग के ब्लॉग में आएगा अपना ब्लॉग बंद कर. अच्छा उन लोग का चॅनल का नाम भी तो पूछना है. अच्छा भाऊ हे काय चालू आहे माहिती आहे. थांबा मी सांगतो. त्याला बोलू दे रे. नाही अरे थांब ना. आता ह्याने मेन टॉपिक काढले ना भाऊ. तो काय बोलतोय म्हणजे त्यांच्या ब्लॉग मध्ये म्हणजे तुला ते माहिती आहे की नाही आता गाडी इलेक्शन चालू आहे. तर गाडी पकडली की डायरेक्ट सगळे व्हिडिओ शूटिंग वगैरे चालू आहे चेकिंग करताना. तर हा काय बोलतो माहिती का भाऊ बोलतो त्या लोकांना विचारायला पाहिजे ना त्यांचा ब्लॉग कुठल्या चॅनलचा झाला तो. चालू आहे त्यांचं पहिला कुठल्या चॅनलवरती येणार आहे असं हा विचारतोय. पोलीस जर समजा पकडायचं होतं तर ह्याला पकडा मला नका पकडू. मी लांब आहे. हा याच काठीने मारू आम्ही याला. हा असं सगळं आपल्या पोलिसांना काय बोलतोय. अरे विचारलं का तुला काढलेला अच्छा आता तर इथून आता चालले आहेत आणि आम्ही घेतले आमच्या खुशी वहिनीसाठी पावभाजी. हे बघा याच्या हातामध्ये आहे
कारण तिला भूक लागली आणि ती इकडे आली आहे बँड्राला. आम्ही आता तिथे सगळं काम वगैरे जेवढं पण होतं तेवढं सगळं आटपून किती वाजले चला फॉर अ रिझन. किती वाजले? ठीक आहे. अरे बाप रे इतका टाइम. बस 4 वाजले. 4 वाजले भावनो. हा 3:53 म्हणजे 4 वाजले. तर आता आम्ही पोहोचलोय. अरे बोल ना काय थाला रिझन लावले यार. आई शपथ. क्वालिफाई तो आरसीबी हो गई. तो खेलेगा लास्ट ईयर था ना, बुढ़ा हो गया वो. नहीं इतना चढ़ेंगे ना और नहीं नहीं और खेलेंगे साला. नाही खेळेंगे. तर आता आम्ही लोक निघतोय घरी पोहोचतो आणि मग नंतर मग अजून पण काहीतरी टाइमपास करायचा प्लॅन आहे. बघू आता काय होतं. अक्षित बरोबर आहे की नाही अक्षित? येस. हे थांब ना गाईज. खेळून झालं बॅडमिंटन आणि नंतर आपले भाऊ कामावरून आलेले आहेत, दमवून आलेले आणि आता वोट करा. अरे भाऊ पण ब्लॉग आधी झालेला असणार म्हणजे नंतर येणार भाऊ. वोटिंग झाल्याच्या नंतर येणार. उद्या वोट करायचं. म्हणजे ज्या लोकांनी वोट नाही केलेलं असेल तर चुकीचं आहे भाऊ. वोट करायला पाहिजे. आता ह्याला सोडायला म्हणून आम्ही बस स्टॉपकडे आले आणि खुशी खेळत होते. प्रयत्न खूप केले, खूप हातपाय चालवले पण खेळता येत नाही म्हणून कच्चा लिंबू म्हणून मी बाहेर काढून टाकलं. नाही भाऊ सानिया मिर्झा नाही म्हणली. बोल ना तुम्ही असे का जोक मारतात रे काय सांगा जरा मला का जोक मारतात असे. आणि बोल नाही बघा इथून चंद्र कसं दिसतोय बघा वरती. हा बघ. हा बघ. अरे हा बघ चंद्र. अरे रे बघ डायरेक्ट जागेवर रीच केलं याला. अरे खतरनाक. तर आता याला सोडू नये मग बघू. छोटू काहीतरी खिलवणार आम्हाला बोललाय. बाप रे. म्हणजे येतीलच भावा 2-2. ठीक आहे चालेल ना. यामीची दुसरी पण बस आहे. यामीची तिसरी बस असेल ना कदाचित. माझ्यामध्ये तरी तिसरी बस. गेला. हे चोर. भावांनो चला आता इथून जातो. भावांनो ह्याने जी काय बडबड केली आता मी ते सगळं काट करून टाकणार भावांनो. काट. कारण मला याला दाखवायचंच नाही मिळत ना ब्लॉग मध्ये. हो माझा ब्लॉग आहे. तू त्याच्यामध्ये मेन का बनतो एवढा? हा खूप टाइम नंतर येतोय हा ब्लॉग. टायमानंतर आले आम्ही गाईज हा अरे भाऊ मला कशाला ब्लॉग कट करून बनवायला लावता त्याच्यावर तुम्ही. मी नाही टाकणार आहे भाऊ कट बीट. भाऊ तुम्ही जे काय ते तुम्ही भुगता भावांनो. भुगता तुम्हा लोकांना ना भावांनो भुगतायला लागेल हे सगळ्या गोष्टी. समजलं ना. तू तुझ्या बेस्ट फ्रेंड कडून भुगत भावा. समजलं छोटू? अरे भावांनो हे लोकांचे कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट आहेत ना सगळे. ह्या लोकांना कधीतरी जेलमध्ये टाकणार आहेत भावांनो हे लोकांचे जे स्टेटमेंट. भावांनो आता इथून निघतोय आणि घरी जाऊयात. ओके छोटू? हा थकून आलायस? अरे खूप फक्त मग रविवारचं पण काम. मग बरं वाटतं. ठीक आहे. काल रात्री मी खूप लेट आलो. अरे मग घे ना. अरे थांबा ना जरा मला काहीतरी बोलून देत ना. हा खूप लेट आलो होतो काल. घे. काय खाल्लं पण नव्हतं. छोटू तू स्ट्रेट आहे की चावल आहे सांग. हा मग मगाशी का बोलला माझे बॉयफ्रेंड आहेत करून? हा बॉयफ्रेंड इज इक्वल टू बेस्ट फ्रेंड. नाही बाबा बेस्ट फ्रेंड. मग असं जर समज बोललास तू गर्लफ्रेंड म्हणजे बेस्ट फ्रेंड म्हणजे गर्लफ्रेंड मग असं. अरे पण मी काय बोलतोय पण जर समज तू असंच बोलतोय की बॉयफ्रेंड म्हणजे बेस्ट फ्रेंड आणि बेस्ट फ्रेंड म्हणजे बॉयफ्रेंड मग असंच बोलू पण शकतो ना आपण. ब्लॉग करू. गर्लफ्रेंड म्हणजे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड म्हणजे बेस्ट फ्रेंड आणि बेस्ट फ्रेंड म्हणजे गर्लफ्रेंड. मग माझ्या सगळ्या बेस्ट फ्रेंड सगळ्या गर्लफ्रेंड झाल्या पाहिजे का? सारखं नाही. दिवसाला आपण दिवस म्हणतो रात्रला रात्र म्हणतो. हा मग रात्राला रात्रच म्हणणार भाऊ. दिवसाला दिवसच म्हणणार. तू काय बैल मोठी सारखा करतो. पण भाऊ त्याचा कॉन्फिडन्स नाही स्टेबल होता ना माझा त्या दिवशी. भाऊ मी ना ह्या लोकांना एक स्टेटमेंट बोलला. त्या लोकांना मी एक स्टेटमेंट बोलला भाऊ. त्याच्यामध्ये दोघं दुरात ना 1 सेकंद म्हणजे 10 सेकंडसाठी तरी ना एकदम मी एवढं कॉन्फिडेंटली काहीतरी चुकीचं बोललेलं. त्या लोकांना खरंच वाटलं ते 10 सेकंडसाठी तरी. नंतर मग दोघांना नाही समजलं रिअलाइज झालं आणि त्याच्यानंतर मग हे लोक हसायला लागले. अरे मग खूप मोठा होता.
चला चला आता माझा हात दुखायला लागलाय छोटो. हा मग बाय बोल. बाय. पप्पी कोण आहे ना लिप टू लिप. अरे दे ना यार. काय गर्लफ्रेंडने नाही सांगितलं काय कोणाला? गर्लफ्रेंडने नाही सांगितलं काय? सिंगल फोन डबल सिम. गर्लफ्रेंडने नाही सांगितलं. अरे तिथे त्या हॅलो करणार ना मला. चला फोन येतो. अन